आपण कळायला पाहिजे ना राव, आपण कोणाला आपल्या पक्षात तिकीट देतोय. जी पक्षाचा तिकीट देणारा माणूस असेल ना, नेता, त्याने आपल्याच पक्षातल्या लोकांना देणार यार, ती जागा वाढन ना. टायमाला ते त्यांचं खेळ सुरूच राहणार आहे. हे तिकडे ते तिकडे ते उड्या आणते. आता लय बदलले असते पण ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून. लोकांना कळायला पाहिजे हो. काल एका पक्षात होते ना, आज तिसऱ्या पक्षात आहेत आणि सगळ्याचे पोरच आहेत. पोरण पुरीचे सगळ्याचे. अरे बाकीचे कार्यकर्ते का मारून टाकीत काय 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 धंदे झाले, पोरच असतील. मी काही यादी घातले असतील तर त्यांच्यावरती ज्या बोगस जाती घातल्यात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून ते सगळं रिकव्हर करायला पाहिजे. त्यांच्या संपत्तीवरती जप्ती आणायला पाहिजे. 100% मला वाटतं ही सुद्धा आता मागणी मी इथून पुढच्या काळात लावूनच धरतो की ज्या जातीच मागास सिद्ध नाही आहेत तरी ह्या घातल्या कशा, याच्यावरती सुद्धा एक समिती असणं खूप गरजेचं आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजच मागणी करतो की ओबीसी समाजात ज्या जाती घातल्या गेल्यात ओबीसी आरक्षणात, याच्यासाठी एक समिती तात्काळ गठीत करा आणि त्या समितीला एक सर्वे करू द्या. जाती मागास आहेत का, नाहीत तर या घातल्या कशा, घातल्यात तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती जप्त करायची. खूप बोगस जाती गेल्यात आणि बडबड मात्र त्याच करतात. बडबड आरक्षणाच्या दुसऱ्याला मिळू नये म्हणून विरोध करण्यासाठी पुढं त्याच येत आहेत. असे खूप प्रकार आहेत. सरकारचे डोळे उघडतील की आपण ह्या असल्या बोगस जाती आत गेल्यामुळं ह्याच त्रासदायक सरकारला झाल्यात आणि समाजाला झाल्यात. हे खूप त्रासदायक झाले. जे मागास सिद्ध होत नाहीत ते त्रासदायक झाले. यांना पहिलं बाहेर काढा म्हणून समिती गठीत तात्काळ सरकारनं करावी. तुम्ही सातत्याने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेता, पण ज्या दिवशी तुम्ही पुन्हा उपोषणाला बसले होते, एकनाथ शिंदेही बोलले नाही, पवार मॅडम पण बोलल्या नाही, कोणीही तुमच्या उपोषणावर बोललं नाही, सगळा शब्दही काढला नाही. नाही, सरकार म्हणून बोलतोय मी त्यांच्याकडे, त्यांच्या बाबतीत बोलतोय. आणि काही बदल झाला असेल त्यांच्यात, मला माहित नाही. मग ते जर बोलले नसतील असं जर तुमचं म्हणणं आहे शिंदे साहेब किंवा कोणी, पहिल्यासारखे शिंदे साहेब राहिले नसतील. मग पहिल्यासारखे राहिले नाही. पहिले त्यांनी वचन दिलं होतं तुम्हाला की आरक्षण मीच देणार. पहिल्यासारख्याचा अर्थ, पहिल्यासारख्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्वसामान्याच्या वेदना जाणून घ्यायच्या आणि आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी झुंजायचं. पण जर आता एखादा कुणी जर दुसरं काय बोलत असेल आणि त्याच्या विचाराच्या जर ते आहारी जाणार असली आणि बदलणार असली तर होऊ शकतं. त्याचं काय सांगता येतं, कारण जसं सांगणारा काय येऊ शकतो कानात सांगायला आणि त्याच्या विचाराप्रमाणे जर ते चालायला गेले तर ते बदलू शकतात. आणि त्यांच्या विचारांनी चालले तर ते कधीच कोणत्याच आंदोलकाबद्दल, कोणत्याच समाजाबद्दल, कोणत्याच पक्षाबद्दल भेद नाही करणार. मग ते पहिल्यासारखे राहिले नसतील असं म्हणण्याचा माझा अर्थ. हाच बदल म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ आलं, म्हणजे जे मंत्री आले ते आमदार आले ते भाजपचे होते. शिवसेनेचे 2 दिवस कोणीच आलेले नाही. म्हणजे हा तोच बदल आहे का ते बदलले का? शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना किंवा शिंदे साहेबाला येऊ दिलं नसेल किंवा ते आले नसतील असंही असू शकतं. पण त्यांनी बदलू नये, कोणाचं तरी ऐकून बदलू नये, त्यांच्या विचारात बदल करू नये. पूर्वीसारखे शिंदे साहेब राहिले नाहीत ही जनतेत वार्ता जाऊ नये, त्यांच्यासाठी ती डॅमेज असू शकतो. आता तारणहार एकच होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तारणहार जनता असती बाबा, जनता तारणहार असती. मंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, मुख्यमंत्र्याची हे कोण तारणहार, हे कोण तारणहार, हे जनता तारणहार आहे. जनतेने ठरवलं यांना त्या पदावर ठेवायचं तरी राहू शकते. जनतेने जर ठरवलं 29ला आऊट, घरी कुशाल घरी, तारणहार हे कोण. आणि हे साचून राहत असतं. कामं नाही केले, मुख्यमंत्र्यांनी नाही केले, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाही केले, हे लोकांच्या मनात साचून राहतं आणि ते निवडणुकीच्या दिवशी मताच्या रूपात त्याचा उद्रेक होतो, असंतोष दिसून येतो. मग त्यावेळेस तसं एवढंच कमी समजू नका कोणाला. एखादा अर्धा कोणी माणूस येत असेल तुमच्याकडे, 4-2 जण येत असतील आणि त्याच्या आहारी जाऊन तुम्ही जर लोकांना भेटायचं बंद करणार असाल, तुमची पूर्वीची पद्धती बंद करणार असाल तर हे बदल चांगला नाही. बरं, आता तुम्हाला 3-4 दिवसांचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, मात्र आचारसंहितेची मोठी अडचण येऊ शकते. तुम्हालाही वाट बघावी लागेल असं चिंता आहे? नाही, आचारसंहितेची अडचण नक्कीच आली असती. पण तुम्हाला नवीन काही JR काढायचे असले तर पूर्वीचे JR आहेत त्याच्या सूचना काढायला कुठल्याही अडचणी नाहीत. आदेश आणि सूचना काढायला कोणत्याच अडचणी नाही आहेत. आचारसंहितेत कॅबिनेट होऊ शकतात. आत्ता पाठीमागची कॅबिनेट झाली, त्याच्या पाठीमागची पण झाली, 15 दिवस झालं आचारसंहिता लागलेली. मग त्यावेळेस होतं. हा, एक गोष्ट खरी की त्यांना नवीन काढता येत नाही ना JR, तर त्या संदर्भात जुने JR काढलेत, त्याच्या सूचना आणि आदेश द्यायला कोणतीच अडचण नाही आहे, कोणचीच ती पण अडचण नाही आहे. आणि मी खात्रीनं सांगतो की कधीच देवेंद्र फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब
हे कधीच मराठा समाजाच्या यापुढे तरी रोष अंगावर आणि नाराजी घेणार नाहीत. ते उद्यापासून सलगपणानं मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत काम सुरू करतील. मंगळवारपासून उद्या 100% सुरू करतील. पाटील, एक बाहेरचा प्रश्न आहे. पतंजली जे आहे ते पतंजलीची उत्पादनं देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत किंवा चर्चेचे आहेत, मात्र त्यामध्ये तुपानंतर आता लाल तिखटातही खराब कीटकनाशक आढळलेले आहेत. नागरिकांच्या जीवांशी खेळ होतोय. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांना कुठेतरी नाराजीच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? आईला मी नाही बघितलं हो ते, पण तुमच्याकडून ऐकतोय तर असेल तर ते बंद व्हायला पाहिजे. मग काय किडे खाऊ घालता का? किडे काय निघालेत, मुंगळे निघालेत का काय? पण काय निघाले ते तपासा, मरतील लोक. हो, अवघड असतंय ते. आणि काही नसलच तर कोणी बदनामी करत असेल तर उगं बदनामी पण करू नये एखाद्याच्या प्रोडक्टची. पण खरं असेल तर ते बंद करायला पाहिजे. मरतील लोक. ते आता टरबूज खाल्ले होते, केळं का टरबूज खाल्ले होते, कोणतरी आता 2-4 जण मेले. व्हायचा कार्यक्रम तिसराच. कारण सरकारवर विश्वास ठेवलाय देशातल्या लोकांनी. आणि असं होऊ नये की आपण ते प्रोडक्ट आपलं म्हणून घेतोय आणि त्याच्या माध्यमातून जीव घेणं काहीतरी प्रवास करावा लागेल. एकतर हे जर बदनामीचा विषय असेल तर कोणी त्या प्रोडक्टवर बदनामी करू नये, आणि खरं असेल तर ते बंद केलं पाहिजे. विधान परिषदेचे उमेदवार पण जाहीर झाले. विधान परिषदेचे जाऊन दे तिकडे. आता ते काय ते त्यांचं खेळ सुरूच राहणार आहे. हे तिकडे ते तिकडे ते उड्या आणि ते आता लय बदलले असते पण ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून. लोकांना कळायला पाहिजे हो. काल एका पक्षात होते ना, आज तिसऱ्या पक्षात आहेत. आणि सगळ्याचे पोरच आहेत, पोरण पुरीच आहेत सगळ्याचे. अरे बाकीचे कार्यकर्ते का मारून टाकीत काय 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 धंदे झालेत. पोरच असतील. मी काही यादी नाही बघितली, पण बऱ्याच नेत्याचे पोरच असतील. जसं काय त्यांना ते भिकाला लागलेत पार, नाही का? खायला भाकरच नाही. अरे इतकं पोटभर मिळालंय तरी हावच मिटणार हो यांची. पोरग झालं की पोरगी, पोरग झालं की बाप, तिघं संघच दिसले पाहिजेत. मंत्री, आमदार, खासदार, माजी असे काही विधान परिषदेत काही. त्याला काय राव चाभऱ्यापणा लावलाय. लोक अशाने हो राव. खरंच ना, जनता अरे आपल्या पोरांचा विचारच करत नाही. ते त्यांचं पोरग पाहिजे. त्यांनी एक काम करावं राव सगळ्या पक्षाच्या लोकांनी, आज आणि आजी पण आणावं एकदा खासदार आमदार म्हणून विधान परिषदेवर. म्हणजे ते म्हातारा म्हातारी धरून तरी चलते एकामेकाला त्या विधान भवनात. म्हणजे तेवढेच राहिलेत, आज आणि आजीच राहिलेत. त्यांची इच्छा पुरी करा ना. प्रत्येक बाप राजकारणातला पोराची पुरीची इच्छा पुरी करतोय. त्याच बापानं ज्याने जन्म घातलाय त्या बापाला नाईला बी करा एकदा, म्हणजे ताणच जाईल. बाकीच्या लोकांना जागा नाही राहायच्या. पण बाकीची सोय करा रोजगार हमीवर. कार्यकर्ते जेवढे आहेत ना त्यांचे रोजगार हमीवर काम सोयी करा. त्यांना एक टिकाव खोरं घेऊन द्यावं. त्यांना म्हणा कामाला जा तुम्ही रोजगार हमीचे. याला जोडून असाच प्रश्न आहे. तुम्ही म्हटलं की सगळे घरातील तटकरेंची मुलगी मंत्री आहे, आता मुलगा शिवसेनेकडून निवडणुकीत उभा राहतो विधान परिषदेत. एकट्या तटकरेच काय? सगळ्याच तसं असणार आहे. मी आता यादी बघितले सांगतो. मला नुसतं तटकरेच काय, सगळ्याच लफडं असू शकतं. हिम आपलं पोरग द्या, हिम आपली पोरगी द्या. आणि लोकांना आणि पक्षांना पण कळायला पाहिजे राव आपण कोणाला आपल्या पक्षात तिकीट देतोय. जी पक्षाचा तिकीट देणारा माणूस असेल ना, नेता, त्याने आपल्याच पक्षातल्या लोकांना देणार. ती जागा वाढन ना. टायमाला दुसऱ्या पक्षातलं घ्यायचं. त्याचा बाप एका पक्षात, त्याची आई एका पक्षात, त्याची बहीण एका पक्षात, त्याचा भाऊ एका पक्षात, तो एका पक्षात. आज म्हणून तुम्ही जुना काँग्रेसचाच हे ते मी ते तत्व सोडित नाही. आणि हे तर इकडं सुरूच आहे. हे सगळ्याच याच्याबद्दल एकट्या उगाच तटकरेचंच नाव नाही, हे सगळ्यांच्याच बद्दल ही भूमिका पक्षाने विचार केला पाहिजे. आपल्यासाठी निष्ठावान कोण आहे, आयला त्याला जागा द्या, तेवढीच एक वाढ. कुठंतरी एकाच पक्षात एकच घर सगळ्या पक्षात. कमाल झाले हो. चे धंदे तुमचे. मरा कार्यकर्ते तुम्ही जा रोजगार हमीवर कामाला. अरे द्या ना, असले पक्ष सोडून मला एखादा मोठा पक्षच व्हायला पाहिजे राव. कदरलेले सगळे पक्ष दिदीनं हो ना. एक पक्षच काढायला पाहिजे एखाद्या पठ्ठ्यानी आणि सगळ्यांनी त्या पक्षात जायला पाहिजे. टोटल यांच्या धुऱ्यात उलार केला पाहिजे. यांच्याकडे रोवून बी आपल्याला काही नाही ना. आणि त्या नवीन पक्षात गेल्याने काही होणार नाही. पण यांची तरी जिरण ना, अपमान तर केला ना तुमचा सगळ्या कार्यकर्त्याचा यांनी. ते लयच किचकट आहे. ते काय राहतं लय किचकट राहत. लय जेवून खाऊन नळ्यान खाऊ घाला लागतात. कोणाला काही पैसे पाणी लय कुठे नसते. रातभर गाड्या लावा आणि त्यांना इकडे हिंडा आणि तिकडे हिंडा. ते आपल्याला नाही जोडायचं. पण एखाद्याने खरं ते डोकं लावलं पाहिजे. प्रामाणिक सांगतो मी, विनोदाचा भाग नाही. एक पक्ष जर काढला ना, पक्षातले कार्यकर्ते 100% विचार करतील की आपण 20, 25, 30 वर्षे पक्षासाठी दिली, पण ह्या पक्षाने आपल्याला काहीच दिलं नाही. त्यापेक्षा या नवीन निघालेल्या पक्षाने नाही दिलं तरी चालन,
पण नाही देणाऱ्याची आपण जिरू. एक कॉक्रोच पक्ष मार्केटमध्ये आहे, त्याला तुम्ही समर्थन करणार का? नवीन त्या- तरुणाईमध्ये मोठा ट्रेंड आहे देशभरात. त्याचा फेस पाडीला येईन. त्याला त्या देशात ठुलं तर त्याच्या घराला संरक्षण लावलं, ते धडी इकडे यायना आणि तिकडे येऊ द्यायना. त्याला लय निबार माथ्याचं लागत आहे. त्याला धुशील काकून धमकीचं काहीतरी आलं तर वाटतं ना त्या बिचाऱ्याला. धमकी आली, धमकी काय देतात? थोबाड हाण म्हणा त्याला, धमकी देणाराचं भेऊ नको कोणाला. काय भ्यायचा संबंध आहे कोणाला? यांच्याच मागं पळायचं का म्हणा? यांच्या दारात कुत्र्यासारखं उभं राहायचं. आम्ही काढलंय त्या पोट्ट्यानी काहीतरी येडवाकडं काय पक्ष दाटूमुटीचं काहीतरी केलंय त्यांनी, तर ते त्याच्याच मागं लागले. त्याला धमकी दिली, धमकी देणार थोबाड हाणायचं, त्याला काय भ्यायचंय? पण एक दमदार माणसाने एक खरंच पक्ष काढला ना, लय लोक आहेत त्याचा, लय लोक आहेत.